नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या चॅनलला तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। तर आज आपण सीझनला डिमांडमध्ये असलेली भाजी म्हणजे कोथिंबीर वापरून आपण आजची रेसिपी करणार आहोत। आलू पराठा आपण नेहमीच करतो, पण त्याच्यासोबत कोथिंबीरीचा वापर करून हा कोथिंबीर आलू पराठा करतोय। आणि यासाठी मी 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। यामध्ये चवीला मीठ घातलंय। यानंतर 1 टीस्पून तेल घेतलंय। तेलामुळे पीठ छान मऊ होतं। तर अशा प्रकारे पाण्याचा वापर करून आता आपल्याला हे पीठ छान मऊसर मळून घ्यायचं आहे। पीठ खूप टाईट नसावं पराठ्यासाठीचं, खूप टाईट असेल तर स्टफिंग बाहेर येण्याचे चान्सेस असतात, म्हणून मऊसर मळायचं पीठ। आता या पिठाला आपण किमान 10 मिनिटं रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊया, तोपर्यंत स्टफिंग तयार करू। तर स्टफिंगसाठी मी 1 टेबलस्पून तेल घेतलंय, त्यावर जिरं, त्यानंतर लसूण हिरव्या मिरचीचा ठेचा घालतेय मी 2 टीस्पून। याला परतवून झालं की यामध्ये हळद, लाल तिखट आवडीनुसार, धनेपूड अर्धा चमचा, जिरेपूड अर्धा चमचा आणि जरासा ओवा घातलाय मी। त्यानंतर चिमूटभर हिंग घातलंय। यानंतर हे जिन्नस एकत्र मिसळून घ्यायचे आणि यामध्ये आता स्वच्छ धुवून कापडात गुंडाळून सुकवून घेतलेली साधारण 1.5 कप ही कोथिंबीर यामध्ये घातली, चवीला मीठ घातलंय। आणि आता आपल्याला ही कोथिंबीर आपल्याला या मसाल्यांबरोबर 3 ते 4 मिनिटं वाफवून घ्यायची आहे। यामध्ये मी जरासा आमचूर पावडर घातला, छान चटपटी टेस्ट येईल पराठ्याला याने। आता कोथिंबीर मी वाफवून घेतलेली आहे। यामध्ये उकडलेले मी साधारण मध्यम आकाराचे 3 बटाटे घातले। आता सगळे साहित्य एकत्र मिसळून घ्यायचे आणि बटाटा घातल्यानंतर आपल्याला शिजवत नाही बसायचं आहे, लगेच गॅस बंद करायचा आहे। आता स्टफिंग तयार झालेलं आहे, पीठ आपलं मऊ छान मस्त मुरलेलं आहे। आता ह्याचे मी छोटे छोटे 2 गोळे करून घेते, खूप मोठ्या आकाराचे नाही, आपल्याला दोन छोटे छोटे करायचे आहेत। तर मी पराठा 2 प्रकारांनी करून दाखवणार आहे तुम्हाला। हा जो पहिला प्रकार आहे तो अगदी बिगिनर असल्याने कधीच पराठा केला नसेल तो सुद्धा करू शकेल, तर ही सगळ्यात सोपी पद्धत आधी सांगते। अशा प्रकारे छोट्या आकाराची 2 पाऱ्या आपल्याला तयार करून घ्यायच्यात। 1 पारी मी लाटून घेतली, आता दुसरी। तर अशा प्रकारे दोन्ही पाऱ्या तयार करून घ्यायच्या आणि 2 पैकी एका पारीवर आपल्याला स्टफिंग घालायचं आहे कोथिंबीर बटाट्याचं। हे सारण घालताना एवढं लक्षात ठेवायचं की ते सारण अगदी काठापर्यंत नाही आलं पाहिजे। जर काठापर्यंत सारण भरलं तर मग पराठा लाटताना सारण बाहेर येण्याची शक्यता असते। मी पारीला तेल वगैरे काहीही लावलं नाही, नुसतं सारण घातलंय त्यामध्ये। आता वरून अशा प्रकारे थोडं प्रेस करायचं आणि परत याला पीठ डस्ट करायचं वरून आणि हाताने परत प्रेस करायचं, म्हणजे त्यातलं जे सारण आहे ते व्यवस्थित सेट होईल। आणि त्यानंतर हलक्या हाताने हा पराठा लाटायचा, ना खूप जाड ना खूप पातळ, अशा प्रकारे हा पराठा लाटायचा। आता तुम्ही बघू शकत असाल तर काठापर्यंत सारण नाही दिसत आहे, कारण आपण काठापर्यंत सारण भरलंच नव्हतं। तर ज्या कडांनी जिथे आपल्याला सारण दिसत नाही त्या कडा आपण सुरीनी किंवा या आकाराचं तुमच्याकडे डब्याचं झाकण असेल तर ते वापरून तुम्ही कट करू शकता। तर मी कडा कट करून घेते अशा प्रकारे आणि थोडंसं पीठ डस्ट करायचं आणि हलक्या हाताने लाटून घ्यायचं परत, म्हणजे कट केलेल्या ज्या एजेस आहेत, जो काठाचा भाग आहे तो व्यवस्थित दिसेल। अशा प्रकारे पराठा लाटून झालेला आहे। स्टफिंग असं दिसत असलं तरी शेकताना बाहेर येत नाही। आता मी दुसरा एक पराठ्याची पद्धत तुम्हाला सांगते, ही पारंपरिक पद्धत आहे। तर अशा प्रकारे छोटी पारी तयार करून घ्यायची, त्यावर स्टफिंग घालायचं। तुम्ही अगदी नवीन असाल तर थोडं स्टफिंग कमी घ्या, या पद्धतीमध्ये जनरली फाटतो पराठा। तर अशा प्रकारे कडा उचलून घ्यायच्या आणि पातळ असा एक गोळा तयार करून घ्यायचा। त्यानंतर हाताने त्याला प्रेस करायचं आणि पीठ डस्ट करून हलक्या हाताने लाटून घ्यायचं। तर या 2 पद्धतीपैकी तुम्हाला जी जमत असेल त्या पद्धतीने तुम्ही पराठा करू शकता। हा पराठा करताना कोथिंबीर कापडात सुकवूनच घ्यायची, म्हणजे त्यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी राहील। अशा प्रकारे हा सुद्धा पराठा तयार झाला। आता आपण शेकून घेतोय। पराठा शेकताना तुम्हाला तेल, तूप, बटर जे आवडत असेल त्याचा वापर करू शकता। मी तेल लावून हा पराठा शेकलेला आहे।
अशा प्रकारे पराठा थोडा शेकत आला की त्यानंतर वरून तेल लावायचं, अगदी लगेच लावायचं नाही कच्च्या पराठ्याला. आता दुसऱ्या साईडने सुद्धा तेल लावून घेते आणि आतली बाजूसुद्धा आपल्याला व्यवस्थित शेकून घ्यायची आहे. तर मी हे पराठे मस्त खरपूस भाजून घेतलेले आहेत. आता हे गरमागरम पराठे आपल्याला चटणी, लोणचं किंवा दह्याबरोबर सर्व करता येतील, तुम्हाला जे आवडत असेल ते. मी कैरीच्या गोड लोणच्याबरोबर हे पराठे सर्व करते. तर पराठे आता खाण्यासाठी तयार आहेत. मस्त सारण भरलेलं आहे. मी तुम्हाला एक पराठा दाखवते. अशा प्रकारे मस्त भरपूर सारण भरलेलं आहे आणि गरमागरम पराठे खाण्यासाठी तयार आहेत. तर मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह. बाय बाय.